तर आज मी तुमच्यासोबत शेअर करतोय लॉकडाऊनचे काही ब्युटिफुल मेमरीज. आजसुद्धा जेवण तेच आहे आणि मेनू पण बऱ्याचदा तोच असते. पण त्या टायमिंगला चव वेगळी होती आणि डिफरंट डिफरंट डिशेस स्पेशली मी ज्यूस ट्राय करायचो. आवळा, द्राक्षा आणि कलिंगड, बऱ्याच काही आणि नवीन-नवीन डिश पण शिकलो. त्यातल्याच काही डिश आहेत आणि हे सगळं केलं पण ते फक्त एक ट्रेंड तो राहिलाच. तो जो TikTokचा एरा होता तेव्हा त्याच्यामध्ये डोलगानो कॉफी नावाची ती यायची. तर ते कॉफी बनवायची राहिली. पण बऱ्याच बऱ्याच आणि बहुतेक डिश ट्राय केल्या आणि मजा पण केली खूप. एन्जॉय पण केला. म्हणजे हे जे फोटो आहेत ते बघता सुद्धा त्या मेमरी आहेत त्या परत रिवाइंड झाल्या आणि डेली WhatsAppला जे व्हिडिओ यायच्या, की आज पोलिसांनी ह्यांना मारले किंवा इथं काही लोकं एकत्र जमलेली त्यांना पण म्हणजे काहीतरी म्हणजे जो फॅमिलीसोबत ॲक्चुअली एकत्र राहून जो फॅमिली टाईम स्पेंड केला आहे आणि मग त्या ज्या डिशेस बनवलेल्या आहेत त्या एकत्र खायच्या किंवा मग एकत्र रात्री बसायचा. TikTokचे ट्रेंड यायचे. मग ते अचानक हातामध्ये सगळे ताटं घेऊन टन असा आवाज करून प्रत्येकाने घरोघर ते ताटं वाजवायची आणि मग त्या संध्याकाळचे प्रत्येकाचे व्हिडिओज आणि एक ट्रेंड तो पूर्ण गावात कालोख करून जी मेणबत्तीच्या प्रकाशावर म्हणजे तो एक म्हणजे मस्त मेमरी होत्या. तर खूप एन्जॉय केला आणि अजूनसुद्धा ती आठवण आली की YouTubeवर लॉकडाऊन मेमरी नावाची व्हिडिओ टाकून